काढलं तर त्याचं पूर्ण परिवार हा सुधारू शकतो, उद्ध्वस्त होणारं कुटुंब वाचू शकतं. आणि या भावनेतून आम्ही व्यसनमुक्ती हा विषय हातात घेतला. ज्यावेळी व्यसनमुक्ती हा विषय हातात घेतला त्यावेळी आमच्या डोळ्यासमोर एक प्रश्न असा होता की व्यसनमुक्ती करणं गरजेचं आहे. कारण आज बघितलं तर व्यसनमुक्तीमध्ये एक मोठा विषय असा आहे, दारूची दुकान आपण बंद करू शकत नाही. का करू शकत नाही? कारण त्याला लायसन कोण देतं? आणि जर सरकारला आम्ही दारू दुकान बंद करावं सरळ सरळ आम्ही सरकारच्या विरोधात काम करायचं होणार. आणि भले जरी समजा आम्ही गाव लेवलला जाऊन महिलांच्या सह्या घेतल्या आणि एखादं दारू दुकान बंद केलं तर तिथलं दुकान बंद झालंय. हो, पण पलीकडल्या गावात चालू आहे, पिणारा म्हणून बसणार आहे. म्हणजे काही दारू दुकान बंद करणं हा पर्याय बाजूला ठेवून पिणाऱ्या व्यक्तीवरती काय करता येते का, ह्या गोष्टीचा मी विचार केला. आणि जिथं जिथं सप्ताह असेल, प्रवचन असेल, मोठमोठे कॉलेजेस असतील, अशा ठिकाणी जाऊन आम्ही लेक्चर द्यायला चालू केलं. आमच्यामध्ये कोणी वक्ता नव्हता, पण आम्ही ठरवलं की युट्यूबवरून किंवा गुगलवरून जेवढी काय माहिती मिळते व्यसनमुक्तीसाठी जे काही लेक्चर वगैरे असतात ते ऐकून आम्ही आमचे स्क्रिप्ट तयार केला. आणि फ्री ऑफ कॉस्ट, कुठलाही बाहेरला पैसा न घेता आम्ही आमच्या पदरच्या पैशानं पूर्ण महाराष्ट्रभर जिथं मोठे मोठे कॉलेज आहेत, मोठमोठ्या ठिकाणी त्याचा कार्यक्रम होता, अशा ठिकाणी जाऊन तिथे 1 तास अर्धा तास मागून घ्यायचा. पण त्यांना आधी इंटिमेशन द्यायचं की आम्ही येणार नाही, आम्हाला व्यसनमुक्तीवरती थोडंसं बोलायचं. तर व्यसनमुक्ती हा विषय महत्त्वाचा असल्यामुळे त्यामुळे वेळ देत होती. आता व्हायचं काय की आम्ही 2-3 वर्षाची काही लेक्चर दिली, त्यामध्ये फक्त लेक्चर बचत झाली, पण प्रॅक्टिकली जो रिझल्ट आम्हाला पाहिजे तो आला नाही. का आला नाही? तर प्रवचन किंवा कीर्तन मध्ये जाऊन जर आम्ही व्यसनमुक्तीचं लेक्चर द्यायला गेलो तर बसणारा वर्ग जो आहे तो कोण आहे? ती माळकरी लोक आहेत, ती काही व्यसनी नाहीत. ऐकायला कोण पाहिजे तिथं? व्यसनी पाहिजे, ते येत नव्हता. ह्या गोष्टीत आमचा वेळ आणि बाकीची एनर्जी गेल्यानंतर आम्ही गोष्ट चालू केली की काउन्सिलिंग चालू करूया. ह्या पूर्ण कालावधीमध्ये आमच्याबरोबर अनेक डॉक्टर पण जुळले. जवळजवळ आज जर बघितलं तर 6000 डॉक्टर पूर्ण भारतभर आमच्यासोबत काम करतात. आणि अनेक डॉक्टरांच्या ओपीडी मधून किंवा काही जे आमचे समाजसेवक आहेत, जे सामाजिक सेवा काम करतात, त्यांनी ऑफिस काढून काउन्सिलिंगचं काम चालू केलं की जिथं पूर्ण फॅमिली यायची त्या व्यक्तीला घेऊन, त्या व्यसनी व्यक्तीला त्याची फॅमिली ज्यावेळी यायची त्याच्यासोबत, तर आम्ही काउन्सिलिंगच्या माध्यमातून त्याला त्याचं मनपरिवर्तन करण्याचं काम चालू केलं. मग आम्ही काही व्हिडिओ बनवले होते, काही फोटो बनवले होते की बाबा गुटखा खाल्यामुळे कॅन्सर होतो किंवा ते किडे वगैरे पडू शकतात, बाकीच तुझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे आजार शरीरामध्ये चालू होऊ शकतात. पण दारू पिल्यामुळे सुद्धा एक चांगला व्यक्ती कशा पद्धतीने बिघडू शकतो त्याचं पूर्ण फॅमिली, याचे काही व्हिडिओ बनवून आम्ही ते लोकांना दाखवायचो. ते व्हिडिओ बघितल्यानंतर थोडंसं मन तयार व्हायचं, बाबा हे व्यसन चुकीचं आहे, व्यसन करणं चुकीचं आहे, व्यसन करायला नको, इथपर्यंत त्याची भावना व्हायची. असं 2 वर्षात 86,000 लोकांचं काउन्सिलिंग आम्ही केलंय फ्री ऑफ कॉस्ट पूर्ण महाराष्ट्रात. आणि 86,000 लोकांचं काउन्सिलिंग करत असताना एक गोष्ट त्याच्या समोर लक्षात आली की अनेक लोक काउन्सिलिंग मध्ये लेक्चर ऐकल्यानंतर शपथ घ्यायचे. काही लोक मुलांना घेऊन यायचे, त्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायचे की तुम्ही आमचे डोळे उघडले, आम्ही आजपासून व्यसन करणार नाही. काही लोक बायकोच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायचे, काही लोक आई वडिलांची शपथ घ्यायचे. त्यांना बरं वाटायचं आणि आम्हाला पण चांगलं वाटायचं की आता प्रॉपर व्यसनी व्यक्ती समोर येतोय. आम्ही जे काही लेक्चर देतो ते व्यसनी व्यक्तीवरती डायरेक्ट काम होते आणि त्याचा रिस्पॉन्स पण चांगला येतोय. हे होत असताना 86,000 लोकांच्या मध्ये 100 लोकांना आम्ही कॉल केला एक 2-3 महिन्यानंतर की खरोखर बाबा आमचं लेक्चर ऐकल्यानंतर याच्यावर काही परिणाम झालाय काय. तर त्यातल्या भरपूर फॅमिलीने आम्हाला सांगितलं साहेब 2-3 दिवस कसा तर तो बसला, पण त्यानंतर तो परत गेला, तो घरला आला नाही. म्हणजे काउन्सिलिंग करून सुद्धा व्यसनमुक्त होणार नाही. म्हणजे परिवर्तन जर करायचं असेल तर प्रबोधन आणि परिवर्तनाच्या मध्ये काहीतरी शास्त्र हातात पाहिजे. कारण शारीरिक आणि मानसिक दोन्ही पद्धतीने जर काम झालं तर तो व्यक्ती व्यसनाचा बाहेर पडू शकतो. या विचारातून मग आम्ही काही औषधांचा शोध घ्यायला चालू केला. औषधांचा शोध घेत असताना अनेक वेगवेगळ्या ऍडव्हर्टाईज वेगवेगळ्या गोष्टी आमच्या समोर आल्या. त्यामध्ये मॅक्झिमम तुम्हाला सुद्धा ऐकून माहित असेल, न सांगता दारू सोडवा अशा पद्धतीची जाहिरात असते. न सांगता आपण सर्दी सुद्धा कोणाची सोडवू शकत नाही. त्याला जर गार खायची सवय असेल, गार पाण्यात अंघोळ करायची सवय असेल आणि जर आपण न सांगता त्याला एका 10 लाखाची गोळी जरी दिली तर सर्दी सुटणार नाही. असं व्यसनामध्ये एक मोठा प्रकार आहे आणि तो महिलांना आवडतो. ह्याला जो बाबा काय ऐकत नाही, तो शिवाय देतोय, दंगा करतोय, ह्याला न सांगताच व्यसनाचं बाहेर काढूया असे त्याच्या डोक्यात थॉट घातलाय. तो एक मार्केटिंग फंड आहे, पण न सांगता कोणाचं आजपर्यंत काय झालेलं नाही. मग अशी औषधं काय असतात? अनेक डॉक्टरांच्या वेळेला मी भेटलो की जे अशी औषधं देत होती, तर आम्हाला जवळजवळ हजारो डॉक्टरांना भेटल्यानंतर अनेक डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही औषध देत होतो पण आता औषध आम्ही देणं बंद केलेलं आहे. तर काय केलं? तर आम्ही औषध व्यसन सोडण्यासाठी द्यायचो, पण औषध घ्यायला कोण येतोय? व्यसनी व्यक्ती येत नाही, त्याच्या घरची लोक येतात. आणि घरची लोक औषध घेण्यापुरतं पूर्ण पॉझिटिव्ह सांगतात, तुम्ही औषध द्या आमचं बघतो. पण होतंय कसं की घरात गेल्यानंतर डॉक्टरांना सांगितलं 1 गोळी घाला, हिने गडबडीत 2 गोळ्या घालतात, किंवा पावडर 1 चमचा घालायला सांगितल्या तर 2 चमचा घातल्या. असं होत असताना अनेक लोकांना शारीरिक विकनेस असल्यामुळं त्या औषधांचं सुद्धा रिॲक्शन यायला चालू होतं.
तर ते उलट्या होत असताना आतड्याला सूज येणं, हार्ट फेल होणं, किडनी फेल होणं, लिव्हरला सूज येणं, ह्या गोष्टी होत होत अनेक लोक दगावलेले सुद्धा आहेत. तर आम्हाला अनेक डॉक्टरांनी सांगितले की आम्ही गावच सोडलेलं आहे. आम्ही अमुक गावात माझा दवाखाना होता, मी तिथं औषध दिलं आणि तिथं असं झालं, सगळ्या ते त्यांचं जो गँग असते पेंडिकांचं तिने येऊन दवाखाना फोडला, मारामारी झाली, आमच्यावर केसेस झाल्या, पुढे कोण आले नाही. अशा काही गोष्टी झाल्यामुळे आम्ही ते औषध देणं पण बंद केलं. आमचा हा दवाखाना सर्दी खोकला याच्यावर आम्ही औषध देतोय, व्यसन करून देत नाही काय करून देत. असं डॉक्टरांच्या रिप्लाय आल्यानंतर आम्ही पण विचार केला की खरोखर असं होऊ शकतं, कारण कावळा बसा तर ढाकी जर मोडली तर त्याला जबाबदार कोण? दारू पितोय तोपर्यंत माणूस नालायक असतो, पण औषध एखादं दिल्यानंतर जर काय झालं तर त्यावेळी घरच्या लोकांना तो सगळ्यात मोठा प्रिय असतो. आमचा माणूस तुमच्यामुळे गेला, आमच्या माणसाला तुमच्यामुळे प्रॉब्लेम झाला, आमच्यामुळे तुमच्या औषधामुळे आमच्या माणसाला साईड इफेक्ट झाला. ह्या गोष्टी होत असताना मग आम्ही विचार केला की औषध देणं सुद्धा काय आहे, घातकी आहे, रिस्की आहे. मग आम्ही परत प्रबोधनात्मक काम चालू केलं आणि सांगली आठवड्यामध्ये एका हॉलला आमचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्ही लेक्चर देत असताना काही लोक आम्हाला विचारत होते प्रश्न की सर तुम्ही औषध का देत नाही.